अहिल्यानगर जिल्हा संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील 3 युवकांना शहरातील दिल्ली नाका येथे किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली। यावरून रात्री 8 वाजता शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। निळवंडे येथून मोठ्या संख्येने युवक संगमनेरमध्ये दाखल झाले। त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी जमा झाले होते। विकास बबन आहेर, विकास दीपक गायकवाड, निखिल गणेश बिडवे राहणार निळवंडे यांना मारहाण करण्यात आली। घटनेची माहिती समजताच पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी झाली होती। पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे हे पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आरोपी विरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। योगेश सूर्यवंशी, कुलदीप ठाकूर यांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढावी। आपण कारवाई न केल्यास आम्ही आरोपींना शोधून त्यांची धिंड काढू असा इशारा योगेश सूर्यवंशी यांनी दिला। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले। दिल्ली नाका परिसरात सातत्याने घडणाऱ्या घटनांचे पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे। एक नवीन पक्ष आलेला असून तो समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान या घटनेमुळे संगमनेर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने जमाव शांत झाला। जमावाने आरोपींच्या अटकेची मागणी केली। सर्व मंथन न्यूज, महाराष्ट्र, संगमनेर, अहिल्यानगर। सगळ्यांना विनंती राहील माझी, सरकार आपलं आहे, पहिली ही गोष्ट तुम्ही मान्य करायला शिका। सरकार आपलं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी का गावात संगमनेरमध्ये जे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, हा प्रयत्न मागील 1 महिन्यापासून निवडणुकीचा निकाल लागल्यापासून होतोय। या संदर्भात मी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, SP साहेबांशी सुद्धा बोललो होतो। त्यावेळेसच मी शिंदे साहेब असेल, फडणवीस साहेब असेल यांना कल्पना दिलेली आहे। संगमनेरमध्ये जाणून बुजून वादविवाद करून दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय। याचे गोपनीय इनपुट्स माझ्याकडे निवडणुकीच्या निकालापासून आहे आणि या ज्या घटना घडताय या निश्चितच कुठंतरी चुकीच्या पद्धतीने घडताय। कुणालाही पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल, जो कोणी कर्मचारी असेल, अधिकारी असेल, तर त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला पहिला तुमचा आमदार इथं पहिला उभा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कायद्याचं राज्य असताना साहेबांनी एक जण ताब्यात घेतलाय, अजून आज रात्रीतून ताब्यात घेतील। ताब्यात घेतल्यानंतर काय कारवाई करता साहेबांना तुमच्या सगळ्यांसमोरच, मला ती सवय नाही 4 भिंतीच्या आतमध्ये जायचं चर्चा करायची। जे काय साहेब तुम्हाला विनंती राहील, विनंती म्हणतोय, विनंती राहील, आरोपी आज रात्रीतून अटक झाले पाहिजे आणि कठोरात कठोर कलम लागले पाहिजे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे आधी झालेले त्यांचे आरोपी आजच्या काय होतं माहिती का, हेच तुमचं अपयश आहे। दरवेळेस काही झालं का थोडं थांबा ना। आत्ताच्या घटनेमधले जे आरोपी आहेत ते आयडेंटिफाय करा, त्यांच्यावरती कठोर कलम दाखल करा, कारवाई करा आणि यापूर्वी मागील काही दिवसापासून ज्या घटना संगमनेरात घडल्यात ते सुद्धा आरोपी कोण आहेत, फक्त ते नोंदवले गेलेत आणि साईडला राहिलेत, ते राहता कामा नये, ते सुद्धा कोण आहे ते शोधा। यांचे म्होरके कोण आहेत, कोणाला संगमनेर शांत करायचंय, कोणाला संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडायची, कोणाला संगमनेरमध्ये दंगलीचा प्रयत्न करायचा आहे, याला कोण राजकीय पक्षाचे नेते खतपाणी घालताय। आता काही जणांनी मला त्या कुटुंबाच्या लोकांनी तिथल्या स्थानिक एक माजी नगरसेवकाचं नाव सांगितलंय, त्याच्याबाबत सुद्धा साहेब तुम्ही शहानिशा करायला लागेल का ते वातावरण अशांत करायचा प्रयत्न करू राहिले। तो पांढरपुरीवाला त्याच्यामुळे वाद सुरू झाला। आणि साहेब त्याचं आहे ना, दुकान पूर्ण अतिक्रमणात। अरे दादा ऐक, सडा होणार आहे त्या बाबतीत आता तुम्ही पहिलं आपल्याला जे म्हणणं आहे ना,